जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। सुरेश धस यांनी मध्यरात्री जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। जरांगे पाटील सुरेश धस यांच्यामध्ये झाल्या राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे। तर धस बीडच्या आष्टी पाटोदा या मतदारसंघामधून भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत। जरांगेंकडे धाराशिवमधून 65 ते 70 जणांकडून उमेदवारीची मागणी, यामध्ये राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे। मराठा समाजाची लाट, देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम लावणार। मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर फडणवीसच जबाबदार, वेळ पडली तर मराठी भाजपला एन्काउंटर करतील, मनोज जरांगेंचा भाजप आणि फडणवीसांना इशारा। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणांना उमेदवारी, काँग्रेसकडून रवींद्र चव्हाणांना उमेदवारी घोषित। वसंतराव चव्हाणांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घोषित। एमआयएम पक्षही नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणामध्ये स्वतः लोकसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याची इम्तियाज जलील यांची घोषणा। भाजपकडून सुजय विखेंच्या नावाचा विचार नाही, एका घरात 2 तिकीट न देण्याचा भाजपचा निर्णय। सूत्रांची माहिती, सर सुजय विखेंनी बाळासाहेब थोरातांच्या विरोधात लढण्याची तयारी केली होती। इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी काँग्रेस सोडल्यानं राजकीय समीकरण बदलणार। ठाकरेगडाच्या निर्मला गावित काँग्रेसकडून इगतपुरी लढण्यासाठी तयार। निर्मला गावित यांची माहिती आहे। विधानसभेच्या निवडणुका लढवल्या तेव्हा शहाजी पाटलांकडे पैसे नव्हते, दुसऱ्याच्या पैशावर निवडणूक लढवतात तेव्हाच बापू रिस्क घेतात। पाटील सांगोल्यामधून मैदानात नसतील याची खात्री आहे, उत्तम जानकरांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला आता ही विश्व हिंदू परिषद मैदानात। राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरात 80 ठिकाणी संमेलन आणि मेळावे घेणार। नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी एका मतदारसंघात एससी उमेदवार द्या। एकाही मतदारसंघात एससी उमेदवार न दिल्यास बौद्ध समाज महाविकास आघाडीला मतदान करणार नाही। पवार गटाचे नेते संतोष नरवाडे यांचा इशारा। अमरावतीमधले भाजपचे आमदार श्रीकांत भारती आणि त्यांचे भाऊ तुषार भारतीय कट्टप्पाच्या भूमिकेत। दोघांनीही भाजपसोबत बंडखोरी केली आहे, त्यामुळे दोघांवर कारवाई करावी, रवी राणांची भाजपाकडे मागणी। बंधू शिवेंद्रराजेंच्या प्रचारासाठी उदयनराजे मैदानात। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे वेगळे नाहीत, कधी कधी माझं नाव शिवेंद्रराजे सांगतो, उदयनराजेंचं हे मिश्किल वक्तव्य। राणू अक्का फेम अभिनेत्री अश्विनी महागडे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचा प्रवेश होणार आहे। तर अश्विनी महागडेंची पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर शनिवारी राजीनामा देणार। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये वर्णी लागली नसल्यानं मानकर नाराज आहेत। अजित पवार किंवा सुनील तटकरे यांच्याकडून कुठलाही संपर्क नसल्याचीही माहिती। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते धडकलेले आहेत नागपूर भाजप कार्यालयात। तर हा मतदारसंघ शिंदे गटाला जाण्याची चर्चा असल्यानं कार्यकर्ते संतप्त झाले। लक्ष्मण ढोबळे यांनी मुंबईत घेतली सुप्रिया सुळेंची भेट। 10 वर्षांपासून डावललं जात असल्याचा आरोप करत लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। शिरूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची डोकेदुखी वाढणार आहे। शिरूरमध्ये आयात उमेदवार नकोय अशी कार्यकर्त्यांची मागणी, तर आयात उमेदवार दिल्यास बंडखोरीची शक्यता आहे। मावळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये फूट। अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी महामंडळ नाकारलंय। मावळ विधानसभा निवडणूक लढवण्यावर ते ठाम। रासपच्या महादेव जानकरांचा दौंड तालुक्यातील पाटर्समध्ये 21 तारखेला भव्य कार्यकर्ता मेळावा। राहुल कुल यांच्या विरोधात आता शड्डू ठोकणार आहेत ते। मालेगाव बाह्य मतदारसंघ आता विकासापासून वंचित आहे आणि दादा भुसेंनी मतदारसंघात कामच केलं नाहीये, अद्वै हिरेंचा आरोप आहे। राजकोट येथील पुतळा प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक। परमेश्वर यादव असं आरोपीचं नाव। पुतळ्याच्या भागाचे नीट वेल्डिंग केलं नसल्याचा त्याच्यावर ठपका। पुण्याच्या इंदापूरमधून तानाजी शिंगाडे यांना रासपची उमेदवारी। शिंगाडे यांच्या नावाचा संभाव्य उमेदवार म्हणून समावेश। धाराशिवमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संभाव्य उमेदवार जाहीर। तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी अश्रुबा कोळेकर, तर भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघासाठी नानासाहेब मदने हे संभाव्य उमेदवार। काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपनं तेली समाजाचा उमेदवार न दिल्यास वेगळा विचार करणार, आमचा विचार करावा। नागपूर पत्रकार परिषदेमध्ये तेली समाजाची मागणी आहे। विधानसभा निवडणुकीमधील पैशावर प्राप्तिकर विभागाची नजर। प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयाची पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मोहीम। 1 नोव्हेंबरपासून माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार। पावसाळ्यात 4 महिने ट्रेन बंद होते। विद्यार्थ्यांना यंदा दिवाळीच्या 17 दिवस सुट्ट्या। विद्यार्थ्यांची दिवाळी गोड। आचारसंहितेत घेतलेले निर्णय प्रलंबित ठेवण्याचे आदेश। घाईगडबडीमध्ये घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीस निवडणूक आयोगाचा आक्षेप। सांगली जिल्ह्यात सरासरीच्या 1.5 पटाहून अधिक पाऊस झालाय। खरीप संकटात तर रब्बी लांबणीवर परतीच्या पावसाचीही शक्यता आहे। पोलीस आयुक्तांच्या बैठकीनंतर 8च दिवसात आता उद्योजकांकडे खंडणीची मागणी। चाकण MIDC मधील हा प्रकार आहे।
दप्तराचे ओझे हे शरीराच्या वजनाच्या 15% पेक्षा जास्त नको आहे. संशोधनामधून समोर. ठाणे जिल्हा रुग्णालयाचे ज्येष्ठ डॉक्टर विलास साळवे यांची माहिती. शाळा महाविद्यालयांच्या स्कूल व्हॅन आणि बसची माहिती आरटीओच्या वेबसाईटवर 15 दिवसात भरावी लागणार. पुणे आरटीओचे आदेश. पुणे वाहतूक पोलिसांची चुकीच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या 14,000 पुणेकरांवर कारवाई. एकाच दिवसात 500 वाहनं ताब्यात. प्रचार फेरीत 10च आता वाहनांना परवानगी असेल. 10च आणि पुणे पोलीस आयुक्त शर्मा यांची माहिती आहे. आचारसंहितेची कडेकोट अंमलबजावणी करण्याचे आदेश. पुणे रिंग रोडवर 40 वर्ष टोल राहणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाअंतर्गत 2 कंपन्यांकडे काम. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह परतीचा पाऊस. कापणीला आलेली भात पिकं आडवी झाली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांसाठी अर्ज काढण्यास मुदतवाढ. आता विद्यार्थ्यांना 21 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. उपसभापती नीलम गोरे यांची बोपदेव घाटामधील पोलीस चौकीला भेट दिली आहे त्यांनी आणि आवश्यकता सोयीसुविधा उभारण्याबाबत ऊर्जा विभाग, महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती. अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी. बिष्णोई टोळीसोबतचा वाद मिटवण्यासाठी 5 कोटींची मागणी. रत्नागिरीच्या खेडमधील गर्भवती महिलेचे उपचाराविना हाल झालेत. गर्भवतीच्या पोटातील बाळ मरण पावल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. रत्नागिरीतील परशुराम घाटात कॉन्क्रीट भिंत पाडून आता गॅबियन भिंत उभारणार. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रस्तावावर विचार सुरू. रत्नागिरीतल्या खेडमधील गर्भवती महिलेचे उपचाराविना हाल झालेले आहेत आणि त्या संदर्भातली ही बातमी. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी अडकलाय. वाशिमच्या एकबुर्जी प्रकल्प 100% भरला. पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी. शहरातील नागरिकांना 5 दिवसाच्या अंतरानं पाणीपुरवठा. बुलढाण्यात मतदार यादीमधून मतदारांची नावं गायब झालीत. हेतुपुरस्सर काँग्रेस मतदारांची नावं वगळण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील महाड पंढरपूर रस्त्याच्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामाचा प्रवाशांना फटका. घाट मार्गावर वाहनं रस्त्यावर आलेल्या मातीमध्ये घसरत असल्यानं वाहन चालकांमध्ये भीती आहे. गोंदियातील 27,000 बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 26 कोटींची मागणी. अतिवृष्टीमुळे झालेले होते नुकसान. तर 10,664 हेक्टरमधील पिकांना फटका. श्री तुळजाभवानी मंचकावरून आता शासनावर प्रतिष्ठापना. आता अश्विनी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात परंपरेनुसार विधी संपन्न होत आहेत. नाशिकच्या मनमाडमध्ये महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी. जयंतीनिमित्त काढण्यात आली आहे आता सवाद्य मिरवणूक.